आता आपण चाललेलो आहोत हिरण्यकेशी या मंदिरात. तर तिकडची माहिती आपल्याला थोडक्यात तुषार सांगेल तिकडे गेल्यावर. तर तोपर्यंत आपण ऑन दी वे आहोत. आंबोली घाटचा तुम्हाला ब्लॉग बघितला असेल, तो आमचा फ्लॉप झाला कार्यक्रम, भिजलोच नाही आम्ही. तर आता इथे हिरण्यकेशीला बघूया. तिकडे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे आणि थोडक्यात माहिती आपल्याला तुषार सांगेल. तर जाऊया चला. ना बघा, हा परिसर दिसतो इथे पूर्ण श्री हिरण्यकेशी मंदिर जाण्यासाठी. इकडे पार्किंग एरिया आहे आणि आपण आता चाललो आहोत खाली हिरण्यकेशी मंदिरमध्ये. तर चला. हे बघा, इथे मक्याचे कणीस स्टॉल आहे. आलात तर या, आपल्या गाववाल्यांचा स्टॉल आहे. आणि असं काहीच आहे, स्टेअर्स आहेत ते आपण चाललेलो आहोत. हे बघा, हा व्हाळ आहे, याला व्हाळ बोलतात, व्हाळ. छान आहे. दोन्ही बाजूला वनराई आहे आणि ढग मात्र पावसाचे येऊन राहिलेत. पाऊस काय पडत नाही, काय झाला काय माहिती. आणि एका ठिकाणी बघा, वातावरण एकदम स्वच्छ. पण एक आहे, हवेमध्ये गारवा आहे. हो, ते मात्र नक्की. ऊन पडतं हवेमध्ये गारवा आहे, पण गारवा कुठे नाही मुंबई. तर ओव्हरऑल इकडे बघा हिरवळ आहे सगळीकडे. आणि आपण आलेलो आहोत श्री हिरण्यकेशी मंदिर इकडे. मद्यपान करून पवित्र क्षेत्री प्रवेश करू नये, तर काही नियम इथे आहेत ते आपण वाचून पुढे जाऊया. तो पण ब्लॉक करतो. अगदी शांत वातावरण आहे बघा. इथे लिहिलेलं आहे त्या सूचनांचं अगदी काटेकोरपणे पालन करा. आम्ही पण करणार आहोत. हा उगम आहे नदीचा. ही लेवल असते पाण्याची, लेवल कधीच नाही. सुंदर असं मंदिर आहे, पण एका ठिकाणी घना जंगलामध्ये बघा. आणि पाण्याचा उगम बघा इकडून आहे, आतमधून पाणी येतं. ओम नमः शिवाय. जय बजरंग. ते कुंड आहे ना, त्याच्यात खतरनाक पक्का म्हणाले. हो हो. नमस्कार मित्रांनो, जसं की देवगडचा आरमारी याने माझं नाव आधीच सांगितलं आहे की आपण हिरण्यकेशीची मी माहिती द्यायचं करू. तर मी आता सुरुवात करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो आंबोली घाट आहे, त्या घाटाला किंवा आंबोलीला हे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. ते थंड हवेचे ठिकाण आहे. आणि तसेच त्या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये एक हिरण्यकेशीचा एक उगमस्थान आहे, नदीचं उगमस्थान आहे. तर ते उगमस्थानची माहिती आता या पुढील व्हिडिओमध्ये मी देईन. हिरण्यकेशीचा इतिहास अर्थ असा आहे की हिरण्यकेशी म्हणजे सोनेरी, हिरण्य आणि केस म्हणजे केश असलेली अशी हिरण्यकेशी ही माता पार्वतीचं एक रूप मानलं जातं. हिरण्यकेशी एक नदी, एक माता पार्वतीचं रूप. त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि मंदिराच्या बाजूला उजव्या साईडला एक गुफा आहे.
त्या गुफेतून नदीचा प्रवाह चालू झाला आहे आणि तो नदीचा प्रवाह डायरेक्ट पडतो तो कुंडामध्ये पडतो. तर तिथे एक कुंड निर्माण झालेलं आहे, जसं तुम्हाला फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्या गाभाऱ्यात सोनेरी केस असलेली देवी हिरण्यकेशीची मूर्ती आणि तसंच लाल रंगाचं शिवलिंग विराजमान आहे. अशीच आहे थोडक्यात हिरण्यकेशी नदीचा उगमची माहिती आणि हिरण्यकेशी देवस्थानची माहिती. तर अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे. बघा एका साईडला राईट साईडला गुफा आहे आणि इथून हा निसर्गाचं नदीचं उगमाचं पाणी आहे. श्री दत्तगुरु. पावसाचं वातावरण बनतंय. आंबोली घाटात तुम्ही भेटला पाहिजे. मला तो कुंभा म्हणतो काय हा इथेच होतं तो हे जाई त्यांची शूटिंग चालू आहे, तुम्ही पण जाणार. तर मित्रांनो मस्त असं दर्शन झालं आहे, छान वाटलं, मन प्रसन्न झालं. तर हा ब्लॉग आता मी इथेच थांबवतो आहे आणि आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत. तोही इंटरेस्टिंग जागा आहे. तर देवगडचा आरमारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि ही जी मंडळी आहे ती वेडी मंडळी ती तुम्हाला दिसत राहतील. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड बाय.